मंडळी, आजच्या या विश्लेषणात आपण एका खूपच सुंदर आणि तितक्याच हृदयस्पर्शी कथेचा उलगडा करणार आहोत. ही कथा आहे लिटल बिग जॉर्ज ह्या लघुपटाची. खरं तर ही एका अशा लहानग्याची कथा आहे ज्याची स्वप्ने आभाळा एवढी मोठी आहेत, पण दुर्दैवाने त्याचे आजूबाजूचे जग त्याला सतत खाली खेचण्याचाच प्रयत्न करत असते. चला तर मग जॉर्जच्या या प्रवासात आपणही सामील होऊया. आता हे वाक्य बघा. जॉर्जच्या दिवसाची सुरुवातच मुळात अशा सततच्या ओरडण्याने आणि कठोर टीकेने होते. अक्षरशः येल-ओ मेनिया म्हणता येईल अशी ही परिस्थिती आहे. विशेषतः त्याच्या स्वतःच्या आईकडूनच त्याला रोज असे टोमणे ऐकावे लागतात. तो एक उत्तम शेफ बनण्याचं स्वप्न पाहतो हे खरंय, पण घरात त्याच्या या आवडीला कसलाही आदर किंवा पाठिंबा मिळत नाही. मग साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न येतो की सततची ही टीका, ही दादागिरी आणि गैरसमज या सगळ्याचा सामना एक लहानसा जीव कसा करत असेल? आणि इथूनच या कथेचा मुख्य संघर्ष सुरू होतो. या रोजच्या कठोर वास्तवातून वाचण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी हा लहानगा त्याच्या पाककलेच्या आवडीमध्ये कसा आश्रय घेतो हे पाहणे खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आता इथे बघा, अन्नाकडे बघण्याचा आईचा आणि मुलाचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. आईसाठी अन्न हे फक्त पोट भरण्याचं साधन आहे, म्हणूनच ती त्याला नाश्त्याला एक अगदी चवीहीन टोस्ट देते. पण जॉर्जसाठी अन्न हा एक जिवंत आणि आनंददायी अनुभव आहे. त्याला नाश्त्यामध्ये मस्तपैकी सनी साइड अप अंडी आणि 6 कॉकटेल सॉसेजेस हवे असतात. हा वैचारिक फरकच त्यांच्या नात्यातील दरी आणखी स्पष्ट करतो. जॉर्जच्या कल्पनेतील अन्नाचा स्वर्ग काही औरच आहे. गरम गरम मक्याचं कणीस, अगदी मऊ उकडलेले अंडे आणि ताजी बेक केलेली चॉकलेट केक. आहाहा, अन्नाबद्दलचं त्याचं हे प्रेम केवळ खाण्यापुरते मर्यादित नाही बरं का, तर एक तरुण पाककला तज्ज्ञ म्हणून त्याला हे सर्व स्वतः बनवायचे आहे आणि भविष्यात एक जगप्रसिद्ध शेफ व्हायचे आहे. आता हा त्रास फक्त घरातच मर्यादित नाहीये, शाळेतही त्याला बरीच संकटे झेलावी लागतात. अन्नाबद्दलच्या त्याच्या प्रेमाचा वापर त्याचे मित्रच त्याच्या विरुद्ध हत्यारासारखा करतात. त्याला जंबो हत्ती आणि जाडा म्हणून सतत चिडवले जाते. कारपूलमध्ये तो जाणीवपूर्वक वायू सोडून मजेशीरपणे स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो खरा, पण आतून तो शाळेला प्रचंड कंटाळला आहे. त्याला आता थेट शाळा सोडून केटरिंग कॉलेजमध्ये जायचंय. त्याचे रोजचे जीवन ही अक्षरशः एका परीक्षेसारखीच झाली आहे. पण मंडळी, त्याच्या या मानसिक त्रासाची परिसीमा तेव्हा गाठली जाते जेव्हा त्याची स्वतःची आई त्याची तुलना थेट एका डुकराशी करते. आईचे हे शब्द त्याच्या चांगलेच वर्मी लागतात. या अपमानामुळे आणि सोबतच जेवण न देण्याच्या शिक्षेमुळे जॉर्ज आतून खूप दुखावला जातो. आणि म्हणूनच या वास्तवापासून वाचण्यासाठी तो स्वतःच्या एका सुंदर आणि जिवंत काल्पनिक जगात अधिक खोलवर दडून बसतो. आणि मग या अपमानास्पद वास्तवापासून दूर जाण्यासाठी जॉर्ज स्वतःच्या एका सुरक्षित आश्रयस्थानात प्रवेश करतो. ते म्हणजे त्याचा स्वतःचा एक काल्पनिक कुकिंग शो. या शोचं नाव आहे आय लव्ह टू ईट. इथे जॉर्ज फक्त एक लहान, चिडवला जाणारा मुलगा नाही, तर तो एक खंदाश शेफ आहे आणि त्याचा मित्र एडगर हा त्याचा सहाय्यक आहे. या काल्पनिक जगात जॉर्जला तो अधिकार आणि आदर मिळतो ज्याची तो खऱ्या जगात नेहमीच आस लावून बसलेला असतो. आता त्याची ही मशरूम आणि चीज येस प्लीजची रेसिपीज बघा ना. एका लहान मुलाची पाककलेची भाषा इतकी प्रगल्भ असू शकते हे पाहून थक्क व्हायला होतं. सूर्यासारखे पिवळे बटर किंवा मॅशरूम्स होऊ नयेत म्हणून काळजीपूर्वक ढवळणे हे शब्द केवळ एखाद्या लहान मुलाचा पोरखेळ नक्कीच वाटत नाहीत. हे सिद्ध करतं की शेफ बनणे हेच त्याचे खरे ध्येय आहे, हा काही तात्पुरता छंद नाही. या त्याच्या काल्पनिक जगात आणखी एक गंमत म्हणजे तो आणि त्याचा जीवलग मित्र एडगर यांच्यातील समीकरण अत्यंत मजेशीर आहे. जॉर्ज जेव्हा अगदी मग्न होऊन आपल्या कलात्मक स्वयंपाकात बुडालेला असतो तेव्हा हा एडगर मध्येच येतो आणि काय सांगतो तर मशरूममध्ये 85% पाणी आणि 15% इतर पोषक घटक असतात. एडगरचे हे कोरडे व्यावहारिक ज्ञान जॉर्जच्या रसाळ कल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे. आणि म्हणूनच एडगरने दिलेल्या या आहाराच्या माहितीवर जॉर्जची हलकीशी चिडचिड होते, जी खूप काही सांगून जाते. जॉर्ज यांनाकडे केवळ वजन कमी करण्याचे किंवा मोजून मापून खाण्याचे साधन म्हणून अजिबात पाहत नाही. त्याच्यासाठी अन्न हा आनंदाचा, चवीचा आणि सेलिब्रेशनचा एक प्रकार आहे. एडगरची ही तांत्रिक माहिती त्याच्या या कलात्मक प्रक्रियेत अगदी मिठाचा खडा टाकल्यासारखी वाटते. पण मंडळी, जॉर्जचा हा लढा फक्त त्याच्या वजनापुरता किंवा खाण्यापुरता मर्यादित नाहीये. इथे तो समाजाच्या एका मोठ्या रूढीवादी विचाराला सामोरा जातोय. स्वयंपाक फक्त मुलींनीच करावा या संकुचित लिंगभेदाला तो थेट आव्हान देतो. स्वतःची आवड जोपासण्यासाठी त्याला आपल्याच आईवडिलांच्या या ठरलेल्या चौकटींविरुद्ध खंबीरपणे उभे राहावे लागते. जॉर्जला स्वयंपाकाची खरी ताकद खूप लहान वयातच समजली आहे.
त्याला पक्का माहीत आहे की चांगले अन्न लोकांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढू शकते. ही सांत्वना आणि आनंदाची एक वैश्विक भाषा आहे जी कोणत्याही लिंगभेदाच्या किंवा रूढींच्या पलीकडे असते. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे आणि त्यांना आनंदी ठेवणे हेच त्याच्या स्वयंपाकाचं मूळ ध्येय आहे. आता आपण बघूया जॉर्जची खजिना पेटी. एडगर समोर ही पेटी उघडणे हेच मुळात सिद्ध करते की या काल्पनिक आणि खेळकर वाटणाऱ्या कुकिंग शोच्या मागे जॉर्जचे एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाकांक्षी ध्येय दडलेले आहे. ह्यात त्याने अनेक वर्षांपासून गोळा केलेल्या पाककृती आहेत. हे सगळं त्याची भविष्याप्रती असलेली अढळ निष्ठा दाखवून देतं. आपल्या या काल्पनिक स्वयंपाकघरात व्यावसायिक आदर मिळवण्याची त्याची ही मागणी खरोखरच खूप लक्षवेधी आहे. जॉर्ज इथे अत्यंत आत्मविश्वासाने आणि अभिमानाने आपल्या कथेचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेताना दिसतो. ज्या आदराची त्याला खऱ्या जगात कमतरता भासते ती तो इथे मिळवतो. तो एडगरकडून स्पष्टपणे येस शेफ ऐकण्याची अपेक्षा करतो. जॉर्जच्या या कथेचा मुख्य संदेश खरोखरच खूप सोपा पण तितकाच सखोल आहे. हा बाहेरील नकारात्मकतेचा सामना करून आतून आनंद कसा शोधावा हे शिकवतो. त्याचे हे 3 टप्प्यांचे तत्त्वज्ञान बघा. कोणी काहीही म्हटले तरी आपली स्वप्न पूर्ण करणे, आपल्या आवडीचे अन्न खाणे आणि आपण जे खातो त्यावर मनापासून प्रेम करणे. हा केवळ एक मंत्र नाही तर जीवन जगण्याची एक अत्यंत सुंदर पद्धत आहे. आणि बघा, जॉर्जच्या या अफाट पॅशनचा त्याच्या सभोवतालच्या लोकांवर कसा सकारात्मक प्रभाव पडतोय. अत्यंत व्यावहारिक आणि तार्किक विचार करणारा त्याचा मित्र एडगरही आता जॉर्जच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला लागलाय. एअरफोर्स पायलट बनण्यासारखा मोठा पर्याय बाजूला ठेवून तो आता आनंदाने येस शेफ म्हणायला तयार होतोय. हीच तर जॉर्जच्या निष्ठेची ताकद आहे. शेवटी या विश्लेषणाचा समारोप करताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक लिटल बिग जॉर्जसारख्या मुलांचा वावर असतो. जर आपण त्यांच्यावर सतत टीका करण्याऐवजी, त्यांना रूढींमध्ये अडकवण्याऐवजी त्यांच्या अनोख्या कौशल्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला तर कितीतरी अद्भुत क्षमता आपण खुली करू शकतो, नाही का? विचार नक्की करा. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.